येवदा येथून जवळच असलेले पिंपळद या गावात नुकताच रक्तरंजित थरार घडला। दोन युवकांमध्ये जुना आपसी वाद असल्याचे सांगण्यात आले। आरोपी अविनाश भाऊराव वानखडे वय वर्ष 23 राहणार पिंपळद या युवकाने आपल्या स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर धूत असलेला ऋषिकेश रवींद्र जाधव वय वर्ष 24 याला एकांती पाहून आरोपी अविनाश वानखडे याने तलवारीने ऋषिकेश जाधव याच्यावर प्राणघातक हल्ला केला। यामध्ये अविनाश जाधव हा गंभीरपणे जखमी झाल्याचे दिसून आले। तसेच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी पिंपळद गावानजीक असलेल्या नदीकाठी जाऊन जखमी अवस्थेत पडलेल्या ऋषिकेश जाधव याला अकोला येथे रेफर करण्यात आले व आरोपी अविनाश भाऊराव जाधव हा फरार झाला असून येवदा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे यांनी आपली लगेच तपास गती फिरवली व एका तासाच्या आत आरोपीला जेरबंद केले। आरोपीकडून तलवार जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले। पिंपळद ह्या गावी परमहंस परशुराम महाराज यांची तालुक्यात प्रसिद्ध असलेली मोठ्या उत्साहात यात्रा भरली जाते, परंतु या यात्रेच्या तोंडावरच रक्तरंजित थरार घडला। यावर पोलीस प्रशासन गावकरी मंडळी काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। पुढील तपास येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार प्रवीण वानखडे, पंकज नळकांडे, अनिल भटकर हे करीत आहेत। रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा।